तुमचा पाटील आहे ना आज असं जंगलातून रस्ता काढत काढत एका मंदिरात गेला होता। नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आज सकाळी सकाळी मोठ्या भावाचा कॉल आला, म्हणे राहुल म्हणे आज शनिवार आहे म्हणे, चला आपण जाऊ म्हणे शनिदेवाला। मग काय आम्ही चांदवड मध्ये नाही, वर्दडीच्या घाटामध्ये शनिदेवाचं मंदिर आहे, अतिशय जुनं मंदिर आहे। तिथं गेल्यावर आहे ना आम्ही मस्तपैकी पहिले जाता जाता हे पूजेचं सामान घेतलं। लोक अजून पण दिवाळी एन्जॉय करताय, पण त्यामुळे ना इथं मंदिरात काही गर्दी नव्हती। ॲक्च्युअली इथं खूप जास्त गर्दी असते या मंदिरात, पण आज काय नशिबाने आम्हाला काही गर्दी नव्हती। जाता बरोबर आम्ही मस्त शनिदेवाचं दर्शन घेतलं। खूप दिवसानंतर मी या मंदिरात आलो होतो। मग काय मी जे पूजेचं सामान घेतलं होतं ते देवाला वाहिलं। तर मित्रांनो, चांदवडच्या या मंदिरामध्ये ना लोक नवस करण्यासाठी येत राहतात। ज्यांच्या काही अपेक्षा असेल ते इथं ते देवाकडे मागून जातात। आणि इथेच आहे ना राजा विक्रमादित्यचा पुतळा सुद्धा आहे। लोकांचे असं म्हणणं आहे की एकेकाळी राजा विक्रमादित्य या मंदिराला भेट द्यायला आले होते, त्यामुळे त्यांचा इथं पुतळा आहे। मग मी राजाचं दर्शन घेतलं ना आणि एका जागेवर थोडंसं निवांत बसलो। तेवढ्यात माझा मोठा भाऊ, जो की गावाचा पोलीस पाटील, तो म्हणे खाली सुद्धा एक मंदिर आहे। मग काय आम्ही मस्तपैकी